नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात महाराष्ट्र वार्तापर्व न्यूज। बीड जिल्हा बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। बीड शहरासह बीड जिल्ह्यामध्ये मागील 3 दिवसांमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतीचे आणि जनसामान्य लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले आहे। बीड जिल्ह्यातील शिरूर, पाटोदा, आष्टी, केज, माळगाव व बीड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले आहे। आंब्यासह इतर फळबागांचे सुद्धा या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे। तर शेतातील पत्र्यांचे शेड, कच्चे घरावरील पत्रे उडून गेल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे। बीड शहरामध्ये शुक्रवारी सायंकाळी विजेंच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला आहे। जवळपास पाऊण तास शहरामध्ये हा पाऊस झाल्याने नागरिकांना उकाड्यापासून थोडासा दिलासा मिळाल्याचे चित्र निर्माण झाले आहे। जिल्ह्यातील ठिकठिकाणी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम जिल्हा प्रशासनाने सुरू केले आहे। याच दरम्यान अंबेजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथील एक युवक धनंजय राजाभाऊ जाधव वय वर्ष 24 याचे विद्युत करंट लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते व खरीप हंगाम तोंडावर आल्याने सरकारने याची दखल घेऊन शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी यासह इतर मागण्यांसाठी बीड जिल्हा किसान सभेने माजलगाव येथील उपजिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन केले आहे। यावेळी किसान सभेचे नेते ॲडव्होकेट कॉम्रेड अजय बुरांडे, कॉम्रेड मुरलीधर नागरगोजे, कॉम्रेड दत्ता डाके, कॉम्रेड कृष्णा साळंके, कॉम्रेड सुदाम शिंदे, सुदाम देशमुख, सुहास झोडणे आदी सह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते। भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे म्हणजे भाकपाचे बीड जिल्हा त्रैवार्षिक अधिवेशन बीड शहरामध्ये संपन्न झाले। यावेळी भाकपाचे राज्य सचिव सुभाष लांडे, राज्य सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड नामदेव चव्हाण उपस्थित होते। यावेळी बोलताना सुभाष लांडे यांनी ग्रामीण शेतकरी, कष्टकरी व मजूर वर्गाच्या समस्या सोडविण्यासाठी सरकारच्या विरोधात संघर्ष तीव्र करण्याचे आवाहन केले। यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते। माहेश्वरी समाज हा अतिशय प्रगल्भ बुद्धिमान समाज असून वेळोवेळी नवनवीन गोष्टी खूप लवकर स्वीकारतो, परंतु आज कुटुंब व्यवस्था बळकट करण्याचे मोठे आव्हान समाजासमोर आहे असे मत माहेश्वरी सभेचे प्रदेश संघटन मंत्री ॲडव्होकेट चिरंजीलाल दागडिया यांनी माजलगाव येथे केले। माजलगाव येथे माहेश्वरी नवमीनिमित्त आयोजित माहेश्वरी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी चिरंजीलाल दागडिया बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माहेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव राजेंद्र कारवा, प्रमुख पाहुणे माजी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट जयप्रकाश कलंत्री, माहेश्वरी सभेचे अध्यक्ष उमेश जेठलिया व इतर सदस्य व कार्यकर्ते आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्याचबरोबर हे बातमीपत्र संपलं आहे। आपण पुढील बातमीसाठी भेटूया। धन्यवाद।